माझ्या मुंडे साहेबा नाव गाजत जगात माझ्या मुंडे साहेबा नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत जगात नाव गाजत मला जगात नाव गाजत जगात माझ्या मुंडे साहेबा नाव गाजत जगात माझ्या मुंडे साहेबा नाव गाजत जगात 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 होता गरीबाचा दिन दुबळ्याचा होता गरीबाचा दिन दुबळ्याचा अशी संघर्षाची कथा अशी संघर्षाची कथा नाव गाजत जगात 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 वाह 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 ऐका अगदी आज नुसत्या सरपंचाला फोन करायचा म्हटला कुणाला माझा आवाज क्या बात आहे वाह प्रकाश महाराज कुणाला नुसत्या सरपंचाला फोन करायचं म्हटलं तर त्याच्या हाताखाली चार पी असतात पण मुंडेच आहे आमदार खासदार सुद्धा अगदी सर्वसामान्य उद्योग कामगारांनी जरी मुंडे साहेबांना फोन केला की साहेब अशी अशी अडचण कुणी नाही अगदी मुंडे साहेबांनी स्वतः फोन घ्यावा बोलावं एखाद्याने अगदी ड्रायव्हर असावा आणि ड्रायव्हर असल्याच्या नंतर त्या व्यक्तीला टोल नाक्यावरती अडवावं कुठे अडवावं टोल नाक्यावरती अडवावं अडवल्याबरोबर त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी फोन जावा मुंडे साहेबांना त्या ड्रायव्हर दादाचा फोन जावा साहेबांना साहेब भाडं घेऊन आलो होतो आणि यांनी टोल नाक्यावरती मला अडवलंय काही करा साहेब खायला पैसे नाही त्यांना पैसे द्यायचे असं म्हटल्याच्या नंतर साहेबांनी मागचा पुढचा कुठलाच विचार न करता त्या अगदी टोल नाक्यावाल्याला असेल त्या गृहस्थाची काय करावी अडचण दूर करावी एक नेता असून सुद्धा म्हणून म्हटलं जातं बघा होती गरिबीची देवासारखा होता महान होती गरिबीची देवासारखा होता महान होती गरिबीची देवासारखा होता महान पण बघा असा काळा दिवस आपल्या आयुष्यामध्ये उगवला की आपल्या मधला गड आला पण आपला सिंह त्या ठिकाणी गेला म्हणून म्हटलं जातं बघा ते प्रकरण असं गाजलं असं गाजलं महाराष्ट्रात नाव गाजत महाराष्ट्रात नाव गाजत जगात 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 गाजत जगात नाव गाजत जगात गाजत जगात नाव गाजत जगात गाजत जगात गाजत जगात गाजत जगात गाजत जगात गाजत जगात वाह 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 क्या बात आमच्या या दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा जोरदार आपल्या सरकारला वाटू लागलं उठून
शेजारी काय नंतर उद्या काय म्हणतील म्हणून आपण आपल्या सर्वांना माहिती आहे आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक नेते गेले की नाही अनेक नेते होऊन गेले पण माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखा नेता एकदा होऊन गेला नाही गेला कारण ऐका असं म्हणतात बघा प्रत्येकाच्या काळजात तुम्ही ठेवून गेला पाऊलखुणा साहेब प्रत्येकाच्या काळजात तुम्ही ठेवून गेला पाऊलखुणा सांगा ना साहेब तुम्ही येणार का पुन्हा तुम्ही येणार का पुन्हा तुम्ही येणार का पुन्हा हे सर्वांना त्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या भक्त मंडळींच्या मनातला काय आवाज आहे ऐका अगदी जसा जमेल तसा मला साथ करा त्यांनी जसं कार्य केलं जसं बापू महाराजांनी कार्य केलं जसं तुकारायांनी कार्य केलं जसं ज्ञानेश्वरांनी कार्य केलं तसंच आज आपण एवढ्या मोठ्या धर्ममंडपामध्ये जर कोणाकडे बसलो तर ते फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना लोक म्हणतात ताई तुम्ही कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतात छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का त्यावेळेस त्या माणसांना माझं सांगणार सारे दादा माझे छत्रपती शिवाजी महाराज देव होते का हे मला माहित नाही छत्रपती शिवराय देव होते की नव्हते हे मला माहित नाही पण आज आपल्या मंदिरातला देव आणि घरातली तुळस जर कोणाला जिवंत असेल तर ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आज मोठ्या प्रेमाने म्हटलं जातं बघा गिरिशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिरहरा उगवला तारा तिमिरहरा उगवला तारा तिमिरहरा लढला शिवाजी राजा उगवला तारा तिमिरहरा लढला शिवाजी राजा ऐका माझ्या छत्रपती शिवरायांचं काय काम गुणगान केलं पाहिजे का गुणगान केलं पाहिजे आज माझ्या छत्रपती शिवरायांच्या विचारांची गरज आहे कशी आहे सांगू तुम्हाला ऐका आज एवढी मोठी प्रकरण व्हायला लागली का त्याचं कारण आहे जोपर्यंत माझ्या छत्रपती शिवरायांचं शासन या महाराष्ट्रामध्ये येत नाही तोपर्यंत ही प्रकरण बंद होणार आहेत नाही माझ्या राजाची शिकवण होती की अरे कुणाची काय गुण असेल ना कुणाची काय लेख असेल ना तिच्याकडे जो कोणी वाईट नजरेने बघेल ना त्याचा संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही माझ्या शिवरायांची शिकवण आणि या शिकवणीची आज गरज आहे ऐका माझ्या छत्रपती शिवरायांचं शासन काय होतं छत्रपती शिवरायांनी कसं शासन करावं आज आपण शिकलं पाहिजे माझ्या दादांनो माझी विनंती असेल आपल्या सर्वांना ऐका माझी विनंती असेल सर्वांना माझी तरुण भावंड आली एकच सांगते त्याला ऐका रक्षाबंधन झाला भाऊबीज तुम्हाला जर तुमच्या भावाला काही मागायचं तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगते काय मागायचं तुम्हाला तुमच्या भावाला मागायचंय ना सोनं नाणं दागिने साड्या इतक्या साड्या ते आपल्या इतक्या साड्या कमी नाही तुम्हाला खरंच लग्नाच्या गादीवर जर तुम्हाला तुमच्या भावाला रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला काही गोवळणी मागायची असेल तर तुमच्या भावाला एकच गोवळणी मागा काय म्हणावं दादा अरे घराच्या आत उमऱ्याच्या आत जेवढा रिस्पेक्ट आणि जेवढा आदर तुम्हाला दिसत ना तेवढाच आदर उमऱ्याच्या बाहेर पाऊल टेकल्याच्या नंतर जी मुलगी तुला 20-25 वर्षामध्ये दिसेल ती तुझी बहीणच आहे जी तुला 50-55 मध्ये दिसेल ती तुझी आईच आहे आणि जी आजी तुला 80-90 मध्ये दिसेल ना ती तुझी आजीच आहे एवढं मागा ही प्रकरण एवढं जरी केलं तर झालं महिमा शिका मोठ्या माझ्या ताईंना सांगणं असेल मला खरं सांगा आता तुम्हाला मनाला वाटतं की या आमच्या ताईंना कीर्तन करा कुणाला वाटतं ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करा तुम्हाला घेऊन जाणार नाही करा कुणाला वाटतं मधला टप्पा काय गेला नाही म्हणजे नाही हो विचार केलेले असं म्हणायचं नाही मला सांगा वाटतं ना आपल्या सर्वांना बघा अगदी आपल्याला वाटलं पाहिजे का
कारण आज माझी कलेक्टर झाली